आहेत. सुरुवातीला बघूयात राजकीय टॉप 9 बातम्या। उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता। विधान परिषद निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना पुन्हा दावा सांगणार। पवारांकडून ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराला याआधीच पाठिंबा जाहीर। उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास काँग्रेसचाही पाठिंबा। विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव। भाजपमध्ये विधान परिषदेसाठी 100हून अधिक इच्छुकांची आमदारकी मिळवण्यासाठी आतापासूनच लॉबिंग सुरू। विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे हे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होईल अशी माझी माहिती आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी पक्षात इच्छुकांची गर्दी। राष्ट्रवादीच्या वाट्याला विधान परिषदेची एक जागा येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीमध्ये 50हून अधिक जण विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत। नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या गट नेत्यांची बैठक। राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनामध्ये बैठक। मतदानाच्या अनुषंगाने विरोधी पक्षाची रणनीती ठरवली जाणार। महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित तिन्ही दुरुस्ती विधेयकांवरती आज दुपारी 4 वाजता मतदान होणार। परिसीमन सुधारणा विधेयकावरती काँग्रेसचा आक्षेप तर विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार। चर्चेसाठी 12 तासांचा वेळ। अमित शहा यांचं प्रत्युत्तर। महिला आरक्षणासंदर्भात 2023 मध्ये पारित केलेली घटना दुरुस्ती लागू। केंद्रीय मंत्रालयाकडून नोटिफिकेशन जारी। महिला आरक्षण नव्या जनगणनेनुसार लागू करण्यासाठी संसदेमध्ये चर्चा सुरू। राज ठाकरे आज महापालिका आयुक्तांची भेट घेणार। नवीन नियुक्त झालेल्या पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेणार। नव्या आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पालिकेत जाणार। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। कोण जास्त मुली पटवणार अशी आरोपींमध्ये स्पर्धा असायची। मुली पटवण्यावरून अयान अहमद आणि उझैर खानमध्ये स्पर्धा। काही दिवसांनंतर दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला। वादानंतर दोघांकडून व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून प्रकरणाची गंभीर दखल। बावनकुळेंची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे परतवाडामध्ये देखील जाऊन भेट घेणार असल्याची माहिती आहे। अमरावती लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अल्पसंख्याक आयोगाचा अहवाल तयार। तर अहवालामध्ये पीडित सर्व मुली मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे। पीडित मुली हिंदू असल्याच्या नवनीत राणा यांच्या दाव्याचं खंडन। सर्व 9 मुली मुस्लिम असल्याचा अहवालामध्ये उल्लेख। मुलींना पटवण्याबाबतची स्पर्धा ही कलंकित करणारी बाब आहे। दुसऱ्यांच्या मुली रस्त्यावर पडल्यात का? कुणाच्या तरी बहिणीला कसे बघता यातून त्यांचा स्पष्ट हेतू दिसतो। भाजप आमदार प्रवीण तायडे यांची संतप्त प्रतिक्रिया। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपीनं ज्या फ्लॅटवरती मुलींचं शोषण केलं तो फ्लॅट सील। कठोरा नाका परिसरातील फ्लॅट मालकाची पोलीस चौकशी करणार। पोलिसांकडून आतापर्यंत 8 आरोपींना अटक। नाशिकमधील धर्मांतरण आणि महिला अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपींचे सोशल मीडियावरील ग्रुप पोलीस यंत्रणांच्या रडारवर। ग्रुपमधील इतर सदस्य कोण होते याचा तपास सुरू। ग्रुप तयार करण्यामागे नक्की हेतू काय होता याचा देखील तपास। सूत्रांची माहिती। नाशिकच्या धर्मांतर प्रकरणी विदेशी मदतीची आता एनआयएकडून चौकशी। नाशिक पोलिसांनी संबंधित कागदपत्र एनआयएकडे सोपवली। आरोपींना पैशांचा पुरवठा करणारे सोर्स तपासले जाणार। परदेशातून होत असलेल्या मदतीची चौकशी एनआयएकडून केली जाणार। नाशिकच्या धर्मांतर प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये। चौकशी समितीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या वरिष्ठ समन्वयकासह 4 जणांचा समावेश। समिती नाशिकमध्ये संबंधित ठिकाणच्या परिसराची पाहणी करणार। महिला कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून तक्रारदारांची भेटही घेणार। टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती आहे। गरोदर असल्यानं अटकपूर्व जामिनासाठी निदा खानचा अर्ज। निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरती उद्या सुनावणी। निदा खान अद्यापही फरार आहे। नाशिक पोलिसांकडून शोध घेतला जातोय।